आपण आळेफाटा पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आहोत। पाठीमागं हे आळेफाटा पोलीस स्टेशन आहे। या ठिकाणी शीतल भास्कर भंडारी यांनी 10/8/2026 रोजी आळेफाटा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केलेली आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी शीतल भास्कर भंडारी, वय वर्ष 25, धंदा नोकरी, सध्या राहणार महाराष्ट्र राज्य क्रीडा संकुल, रमाबाई घाटकोपर पूर्व, मूळ राहणार आळकोटी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। त्यांचा मोबाईल नंबर आहे 7620330029। आज रोजी समक्ष आळेफाटा पोलीस स्टेशन येथे हजर राहून जबाब देते की मी वरील पत्त्यावर माझी आई मीना भास्कर भंडारी, वडील भास्कर चित्राम भंडारी, भाऊ कुणाल भास्कर भंडारी, बहीण भाग्यश्री भास्कर भंडारी, वय वर्ष 23, लहान बहीण साक्षी भास्कर भंडारी असे एकत्रित राहत असून माझी आई वडील शेती व्यवसाय करून आमची कुटुंबाची उपजीविका करीत आहेत। मी नंदुरबार पोलीस दलामध्ये सन 2023 साली पोलीस शिपाई या पदावर नियुक्तीस आहे। मी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा संकुल सरावाकरिता मुंबई येथे प्रतिनियुक्तीवर आहे, म्हणजे प्रोबेशन पिरियड आहे। माझी बहीण भाग्यश्री भास्कर भंडारी ही पोलीस भरती प्रशिक्षण करता सह्याद्री पोलीस अकॅडमी आळेफाटा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथे 1 वर्षापासून प्रशिक्षण घेत आहे। तसेच माझी लहान बहीण साक्षी ही मागील 1 महिन्यापासून पोलीस भरती प्रशिक्षण करता भाग्यश्रीच्या सोबत सह्याद्री पोलीस अकॅडमी आळेफाटा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथे भरतीपूर्व प्रशिक्षण घेत आहे। माझे दोन्ही बहिणी या आळेफाटा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथील प्रकाश रावसाहेब गायकवाड यांचे मालकीचे खोलीमध्ये भाड्याने राहत आहेत। सह्याद्री अकॅडमीमध्ये सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेचे क्लास असतात व दुपारी 3:30 ते 5:30 वाजेपर्यंत पोलीस भरतीच्या मैदानी परीक्षेचा सरावाची प्रॅक्टिस चालू असते। माझे दोन्ही बहिणी या खेळाडू असल्यामुळे त्या सकाळी स्वतः ग्राउंडची प्रॅक्टिस करायच्या व त्यानंतर सह्याद्री अकॅडमीमध्ये सकाळी 9:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेचे क्लास करत असत। माझी बहीण भाग्यश्री हिने अकॅडमीमध्येच प्रॅक्टिस करणारा नवनाथ तानाजी बाचकर याच्यासोबत मैत्री होती। ते दोघे सोबत प्रॅक्टिस करायचे। त्यानंतर नवनाथ बाचकर हा 2025 मध्ये ठाणे शहर येथे पोलीस शिपाई या पदावर भरती झाला। त्यानंतर नवनाथ बाचकर हा भाग्यश्रीसोबत कायम कॉन्टॅक्टमध्ये असायचा, त्यामुळे भाग्यश्रीचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नव्हते। त्यावरून त्या दोघांमध्ये वादविवाद झाला होता। त्यावर भाग्यश्री ही नवनाथ बाचकर याचा समज देण्याकरता आळेफाटा पोलीस स्टेशन येथे आली होती। त्यावेळी पोलिसांनी अकॅडमीचे शिक्षक मयूर डुंबरे यांना देखील पोलीस स्टेशनला बोलावून घेतले होते। त्यावेळी भाग्यश्री आणि नवनाथ बाचकर यांची आपसात चर्चा होऊन हा विषय मिटला होता। मागील 1 महिन्यापासून नक्की तारीख सांगता येणार नाही। मला माझी बहीण भाग्यश्री हिने कॉल केला होता। मी आणि साक्षी आम्ही अकॅडमीमधील मयूर डुंबरे सरांकडे गेलो होतो व त्यांना विनंती केली होती की आम्ही खेळाडू आहोत, आम्ही सकाळी ग्राउंडची प्रॅक्टिस करतो, आम्हाला संध्याकाळी ग्राउंडची आवश्यकता वाटत नाही, आम्ही संध्याकाळच्या वेळी अभ्यास करतो, अशी सवलत मागण्याकरता गेलो होतो। परंतु त्यावेळी मयूर डुंबरे सरांनी आम्हाला सवलत दिली नाही। उलट ते आम्हाला म्हणाले की तुम्हाला संध्याकाळी ग्राउंडला न येण्याची सवलत दिली तर तुम्ही कुठाने जास्त करता, सर्वांना एकसारखा रूल आहे, तुम्ही रोज ग्राउंडला यायचे असे म्हणाले होते। सह्याद्री अकॅडमीमधून दर शनिवारी माझे दोन्ही बहिणी या लेखी सरावाचे क्लास संपल्यानंतर आमचे मूळ गावी आळकोटी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे जायच्या। हे सह्याद्री अकॅडमीच्या मयूर सरांना माहीत होते। आज दिनांक म्हणजे 10/8/2026 रोजी दुपारी 1:15 वाजता 12:43 वाजता मला भाग्यश्रीचा तिचे मैत्रीण अपूर्वा डोके, मोबाईल नंबर 7666970348 यावरून कॉल आला व तिने मला सांगितले की मी आणि साक्षी तसेच अकॅडमीमधील इतर
20 ते 25 जण आम्ही सर्व शनिवारी दुपारी ग्राउंडला गेलो नाही. त्यामुळे सर्वांना सोडून मयूर डोंबरे सरांनी आमच्या क्लासमध्ये असलेल्या 150 ते 200 मुलामुलींच्या समक्ष आम्हा 20 ते 25 जणांना उभे केले व त्या सर्वांमधून मला भंडारीताई आपण शनिवारी दबक्या पावलांनी कुठे गेला होता आणि आपण तर गेला व सोबत आपल्या लहान बहिणीला सोबत घेऊन गेला, नेमकं तुम्ही कुठे गेला होता व तुमच्या सोबत बहिणीला घेऊन कुठे गेला होता, तुमचे बाहेरचे उद्योग बंद करा आणि ग्राउंडवर लक्ष द्या असे संशयास्पद बोलून सर्वांसमक्ष माझा अपमान केला. त्यामुळे क्लासमधील सर्व विद्यार्थी माझ्याकडे पाहून हसत आहेत असे म्हणाली व तू सरांना विचार की मी काय उद्योग केले आहे, कुठे गेली, म्हणून मी मयूर डोंबरे सरांना कॉल करून भाग्यश्रीची बहीण बोलत असल्याचे सांगून तिने मला रडत कॉल केला होता. आज क्लासमध्ये काय झाले आहे, तुम्ही तिला काही बोलले आहे का असे विचारल्यावर मयूर डोंबरे सर मला म्हणाले की भाग्यश्री कधी ग्राउंडवर नसते, म्हणून मी तिला उभे करून बोललो. त्यावर मी सरांना म्हणाले की सर तुम्ही तिला सर्व मुलामुलींसमोर पर्सनल विषयावरून का बोलता. त्यावर मयूर सर मला म्हणाले की तिच्यामुळे मला पोलीस स्टेशनला जावे लागले होते. मी प्रत्येकाच्या वागणुकीवरून ज्याला त्याला कसे बोलत असतो असे म्हणून सरांनी कॉल बंद केला. त्यानंतर भाग्यश्री हिची बहीण अपूर्वा डोके हिचा तिने मोबाईल नंबर 76 66 97 03 48 यावरून मला कॉल आला व तिने मला सांगितले, दीदी भाग्यश्रीने तुला कॉल केला होता का, ती काय बोलली तुझ्यासोबत, ती कुठे गेली हे तुला सांगितले आहे का. आज क्लासमध्ये मयूर सर तिला खूप बोलले आहेत. त्यावर मी तिला सांगितले ती रूमवर गेली आहे, ती खूप रडत होती, तू रूमवर जाऊन तिची समज काढ असे सांगितले. त्यावर ती काहीतरी झाले आहे, क्लास सोडून दिला आहे, मी भाग्यश्रीच्या रूमवर जाऊन पाहते काय झाले ते. त्यानंतर थोड्या वेळाने मला अपूर्वा डोकेचा फोन आला व तिने मला सांगितले भाग्यश्री हिने राहत असलेल्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे असे मला सांगितले. तरी दिनांक 10/8/2026 रोजी दुपारी 12:43 वाजण्याचे पूर्वी प्रकाश रावसाहेब गायकवाड राहणार आळेफाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांचे मालकीच्या खोलीमध्ये माझी बहीण भाग्यश्री हीच तिचे सह्याद्री अकॅडमीमधील मयूर डोंबरे सरांनी यापूर्वी त्यांना भाग्यश्रीमुळे पोलीस स्टेशनला जायला लागले होते. त्याचा राग मनात धरून सरांनी माझी बहीण भाग्यश्री हिला वारंवार इतर मुलांसोबत तसेच क्लासरूममध्ये अपमानास्पद वागणूक देऊन तिचा मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. त्यामुळे माझी बहीण भाग्यश्री भास्कर भंडारी हिने तिचे राहते खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. म्हणून माझी मयूर अशोक डोंबरे राहणार खामोंडी तालुका जुन्नर यांच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे. अशा प्रकारची फिर्याद आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेली आहे. आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव अतिशय कार्यक्षम अधिकारी आहे. यामध्ये खरं नेमकं काय, त्या मुलीनं आत्महत्या करण्याचं कारण काय, सर त्या मुलीला नेमकं काय म्हणाले होते, या सगळ्या गोष्टीचा उलगडा होणं अपेक्षित आहे. म्हातारी मेलेचं दुःख नाही, काळ सोकावता कामा नये. पोलीस यंत्रणा त्या गरीब कुटुंबाला न्याय देतील आणि डोंबरे सरांचा याच्यामध्ये दोष नसेल तर न्यायदेवतासुद्धा यामधून योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे. सध्या तरी भंडारी कुटुंब अतिशय गरीब असल्यामुळे त्या मुलीनं आत्महत्या करण्याचं कारण डोंबरे सर आहेत असं तिच्या बहिणीच्या फिर्यादीवरून दिसत आहे. पुन्हा एकदा मी सांगेल, पोलीस यंत्रणा या संदर्भामध्ये योग्य निपक्षपातीपणे तपास करून न्यायालयाला संपूर्ण माहिती सादर करेल आणि न्यायदेवता या प्रकरणामध्ये योग्य प्रकारे निश्चित न्याय करेल अशी अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, आळेफाटा.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.